क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिकच्या कोर्टात अंजली दिघोळे राठोड यांनी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। सदनिका गैरव्यवहाराप्रकरणी माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी माणिकराव कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। येत्या काही तासामध्ये न्यायानुसार CRPC नुसार जे अभिप्रेत आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल याचा मला विश्वास आहे। शेवटी कायदा हा कायदा असतो आणि कायद्याची अंमलबजावणी होते हा अतिशय स्पष्ट संदेश आपल्या सर्वांना मिळेल असा मला आत्मविश्वास आहे। वॉरंट निघण्याची शक्यता बोलली जाते, आपण नेमकी काय मागणी केली? बघा, याच्यात शक्यता नाही आहे, याच्यात क्लिअर आहे पोझिशन कायद्याची स्पष्ट आहे की एकदा गुन्हा सिद्धी झाली की त्याच्यानंतर अटक ही क्रमप्राप्त आहे। अटक हे डिस्क्रिशन नाही, हे काही निर्णयावर नाही की अटक करायची किंवा नाही करायची। अटक होणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यानुसार या प्रोसिजरमध्ये असल्यामुळे आता त्यानुसार सर्व प्रक्रिया पार पडेल असा मला विश्वास आहे। सेक्शन 8 हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 या कायद्यानुसार कुठलाही आमदार जर त्याच्यावर 2 वर्ष किंवा त्याच्यावरची शिक्षा जर त्याला झाली अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टात सुद्धा, तर तो वरच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो, पण तो आमदार राहू शकत नाही। त्याच्या पहिल्या दिवशीपासून हे ऍप्लिकेबल आहे। काही होणार नाही। केंद्र सरकार पाठीमागं आहे, राज्य सरकार पाठीमागं आहे। त्यामुळं शिरसाट असू देत किंवा कोकाटे असू देत किंवा पैशाच्या बॅगा त्या ठिकाणी मोजल्या जातात, जमिनी कुणाकुणाच्या काढून घेतल्या जात आहेत, एवढे घोटाळे होत आहेत, कुठल्या मंत्र्यावर कारवाई झालेली गेल्या वर्षभरामध्ये आम्ही बघितलेली नाही। त्यामुळं मला वाटतं सरकार हे संवेदनशील आहे, अशा कुठल्या कारवाई होतील अशी अपेक्षाच आता जनतेने सोडून दिलेली। राज्याचे क्रीडा मंत्री कोकाटे यांना अटक होऊ शकते असं आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तसे आदेश दिले आहे, अटक वॉरंट निघणार आहे। कसं बघते तुम्ही असं प्रकार? नाही, मला वाटतं की जे काही कायदेशीर कारवाई जे काही कोर्टाची असेल किंवा विधिमंडळ म्हणून असेल किंवा संविधानिक असेल, शेवटी कोर्टाची केस आहे, त्यांनाही वर जाण्याची संधी आहे, अपील करण्याची संधी आहे। किती दिवसात ते आदेश इम्प्लिमेंट वगैरे होतील हे तर सर्व संविधानिक आहे, कायदेशीर आहे, त्यामुळं कायदेशीर निर्णय होतील।